माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललं आहे? झालं का जेवण वगैरे दुपारचं? आणि माझं दुपारचं काय जेवण वगैरे नाही झालं. मी 9:30 वाजता जेवलेली. तुम्हाला तसं माहिती मागच्या व्हिडिओमध्ये. चष्मा काढून ठेवू का? तर जेवण वगैरे झाले माझं 9:30लाच. आता काय भूक नाही लागली मला अजून. तर तुमचं झालं का जेवण वगैरे? तर बसले इकडं आंब्याच्या झाडाखाली येऊन बघा मस्तपैकी. आंब्याच्या झाडाखाली बसले, ऊन लागतंय लय. तर बसले येऊन, मला चला एक व्हिडिओ काढावा. लय ऊन लागतंय, लय ऊन पडलेलं आहे बरं का. 12-1 वाजून गेलं, 1 वाजलाय. तर म्हणलं चला एक व्हिडिओ काढावा आणि एक चक्कर मारावा तिकडे आंब्याच्या झाडाखाली बघावा. 1-2 पाड पडले असले तर म्हणलं बघावा पडलेत का काय बघावा. त्यासाठी मग आलते इकडंच, बसले इथंच, पण नाही गेले तिकडं अजून. तर चला जाते मी आता, बघते तिकडे आंब्याच्या झाडाखाली पडलेत का 1-2 आंबे बघते जाऊन. आंब्याच्या झाडाखाली जाऊन एखादी चक्कर मारू. इकडं पिले येऊन झोपलं आता. लय ऊन लागतं. बाय 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 बाय. आले होते बरं का इकडं. काही नाही, इकडं काही नाही पडले कुठं. ते काय आता घडी घडीच पडणार आहे थोडे. 1-2 आपले पडत येत. तर अरे देवा, एक पडलाय मोठा हवे. इथे एक काय अजून पडला. चला जाते घरी. एकच साप, ऊन लय लागत आहे. तिकडच्या शेवटच्या आंब्याच्या खाली तिकडे जाऊन पाहते. नंतर घरी चालले आता डायरेक्ट. पाणी पिते, तहान लागली. आले होते इकडेच व्हिडिओ काढायला. लय ऊन बापरे. नाही, ह्या आंब्या खाली नाही पडले, काही नाही. चला घरी 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 चला. लय ऊन झाले बाबा बाबा. अशी तव यायची वारी, चक्कर यायची वारी उन्हात. एवढं ऊन. चला आता सुट्टी संपली, उद्या जायचं. आता कामाला सुरुवात करायची जाऊन. काय काम करणंच गरजेचंच आहे. करावंच लागन. काय करता, नाही करून काय करायचं. काय करा, काही डोकं नाही चालत, काही नाही माझं आता सध्या. गुतले इकडं झाडाला. चला चालले घरी घरी घरी. ट्रॅक्टर कोणाचं आलं काही नाही. ट्रॅक्टर कशाला आलं काय नाही. लताकाची आलंय ट्रॅक्टर.
अरे बापरे काय ऊन आहे, तरी उन्हात गेले नाही. तिकडे लांब तर गेलेच नाही, तिकडे कधी जातच नाही मी, लय ऊन राहते. पावसात काही नाही, पावसात बरे, पाऊस येतो गार असतोय पण चिखल होतं सगळं इकडं, आणि थंडीच्या दिवसात चांगले. पण चला इथं गाय आपली खाती चारा. चला मी पाणी पिते आता, मला लागली ताण. जेवली का खाल्लं का? बर. हा चल इकडे बकऱ्या बांधल्यात, बसल्यात उन्हाच्या. आता अरे बाबा एवढं ऊन नाही कसं तरी होतं ग मला बाया, घबराट होती नुसती उन्हाची घबराट. आताची 12 वाजलेत, एवढं ऊन बाई. पाऊस पडूस तर आता काय हालच येत है ना. कांदे सोडले का? ते टाकले काय कांदे? ते जेवण तिथं कोण ठेवलं? ते भाकर बांधून ठेवली. मुंगे होत्या का इथं? किती मुंगे होत्यात? तेव्हा तुला ठेवून देते काय आणले का काय, गुलाबजाम का काय मुंग्या लागत्यात, लाल मुंग्या तिथं सगळ्या निघतात, लाल मुंग्या. खातेत. अरे ते काही झालं असं नका, टरबुजाने थोडं मरत येत. आता काहीतरी मरायचं असल्यावर कशाने मरत येत आणि कशावर नाव जातं, ते टरबुजावर नाव गेलं होय. कशाने होतंय, कशाने काही होतंय, त्यात थोड्या आता टरबुजाने मेलेत. मग लोकांनी टरबुज खायचे दिले का सोडून? खातेत ना का नाही खात? कांदे निवडीत बाई इथं येस तू. काय नाही देत ते पहिलं फायदे एवढं ते मला नाही खायचं. का? कुठची वेळ आहे? कुठे हे ओली वेळ? बाजारातली. बाजारातली किती दिवसाची कापलेली कांदा आणि ते गुलाब काय काय रोज गुलाब आहे त्याच्यात. कितीक वेळचा कांदा कापल्याला त्या वेळीला बाजारात. मला नाही खायची. सकाळचे कांदा कापल्याला असतं आणि ती बेळ करून द्यायची, ती खायची का दुपारा? कांदे हे कांदे पण दिले ते आणली तिथं ट्रॅक्टर आले आता पुढं नांगरायला. कांदे निघले असते ना वर का नाही? काय माहित कोण बघत. ट्रॅक्टरने नांगरेले आले ट्रॅक्टर. चांगले आणलेत ना, मस्त आहेत. हा मग भेटत तरी आपल्याला हे कांदे बी नाही भेटत आहे बाई. हे कांदे 30 आणि 40 रुपये चालले तिकडे मुंबईला. हे असे कांदे 30 आणि 40 रुपये. आणि हे इकडं फुकट कांदे, फुकट गावाकडं. फुकट म्हणजे वावरातून आणलेत. बकऱ्या आपल्या चारायला नेल्या का कांद्याच्या शेतामध्ये चारायला, तर मग तिथून आणतात एवढे चांगले चांगले कांदे बघा. समजा माल भरून नेलेला असला ना कांद्याचा, मग खाली असे शिल्लक राहतात. मग ते बारीक म्हणजे असे कोण नेत नाही एवढे, त्याला गोळा करून सगळे ते असतेच तसेच आहे ना शेतात वावरात. त्यांना जे यायचे तेवढे नेते, चांगले चांगले बाकी तसेच पडून देतात. तर आता एवढे भारी भारी कांदे आहेत बघा. हे बघा तीनच कांदे बसवते, तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते. हे बघा एवढे भारी भारी कांदे लोक असे टाकून देतात रानात. तर आता हे गेले आता बकऱ्या घेऊन आपलं थोडंफार आणतात वेचून, कोणी काही नाही बोलत. आणि शेजाऱ्यांनी बी दिलेले आहेत ना इथं, तुम्हाला देतात कांद्याला इकडं काय कमी नाही. पण आम्हाला तिकडं विकत घ्यायचं म्हणलं का लय बेकारी बाबा. हे बघा एवढे कांदे. हे 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 कोण दिलेले? हे पण म्हणजे बकऱ्या मागे गेले ना शेतात, म्हणजे असं गेले ना बकऱ्या चारायला इथं आपल्या आजूबाजूला कांद्याच्या शेतामध्ये न्यावं लागतं बकऱ्या चारायला, चरवून आणायला. तर मग हे एवढे कांदे वेचून आणलेले आहेत. हे बघा आता किती भारी कांदा आहे आता हा. आणि तिकडे एक कांदा जास्त असला तर काढून घेतात लगेच मापातून, 1-2 कांदे लगेच काशे काढून घेतात. पाहा हे कांदे बघा आता किती भारी कांदे ते सांगा. आता इथं आम्ही 1-2 गोण्या येसले असते ना, आलो असतो गोण्या घेऊन. आता बाई गोण्या घेऊन या बरं तुम्ही, आणि आपण कांदे वेचून नेऊ.
फुकट कांदे तिकडं गावाकडं. आता कांद्याचे वावरं मोकळे झालेत ना, तर आपण ते बकऱ्या चारते ना, आपण कांदे गोळा करून आणू, गोण्या भरून येऊ आपण मुंबईला. आता बाई या बरं तुम्ही लवकर या. आता हे कांदे पाहून ना मला असं झालं 1-2 गोण्या न्यावा काय नू, पण कशा न्यावा बघा. आता हे कांदे 40-50 रुपये किलो कांदा या, एवढा भारी कांदा. आणि हे फुकट आलेले आहेत, फुकट. आणि शेजारी पाजारी पण भरपूर देतात, अजून देणार आहेत. म्हणतात घेऊन जा. अर्धी गोणी काय लागते, 5-10 किलो घेऊन जा. तर आता अजून आणायचे राहिलेत ना, 9-10 जण देणार. 9-10 जणांच्या इथून आणायचे राहिलेत अजून कांदे. आता बाई तुम्ही काही करा, पण या गोण्या घेऊन आपण जाऊ इकडून भरून. आणा बाई तुमच्या. खरंच बाई गोण्या घेऊन या, मी बी गोणी घेऊन जाऊ आपण. बरेच दिवस जाते ना आपल्याला कांदे. आता हे फुकट कांदे आलेले ते काही इकतचे कांदे नाहीत, अजून 10-12 जणांचे कांदे आणायचे आहेत. आमच्याकडे काही गोणे बिणे नाहीत बाई. सगळे म्हणतात कांदे घेऊन जा घेऊन जा. आता कोणी न्यावं, कसे न्यावा कांदे सांगा तुम्ही आता हे. हां, आणि फुकट कांदे आलेले आहेत. काय करावं आता, एवढं वजं कोण नेईन असं वाटतंय ना. दिसतेत तर खरं काय, उन्हात नाही याचायचे. 5 वाजता शिराळ. बघा आता किती भारी कांदे आहेत, काय करता. सफरामध्ये बसले, टिकली नाही लावली, गळ्यात टिकलीच पडतात. बसले आता सफरामध्ये इथं येऊन. कसा वाटते व्हिडिओ सांगा गावाकडचे. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आता. चला बाय बाय.